नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोथिंबिरीपासून मस्तपैकी असा स्नॅक्स तयार करणार आहोत. तो मस्तपैकी लहान मुलांना नक्की आवडेल आणि हा 1 आठवडा तरी स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता किंवा प्रवासाला पण नेऊ शकता. आज आपण कोथिंबिरीचे कुरकुरे ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, चांगली स्वच्छ पाण्याने कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे. आपण आता ही कोथिंबीर आहे ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बघू शकता इकडे मी कोथिंबीर आहे ती अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आपण आता ही एका बाजूला ठेवून द्यायची आहे कोथिंबीर. त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 1 कप गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. बेसन पीठ ते सुद्धा मी चाळून घेतलेलं आहे. 1 चमचा रवा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत. जिरा आहे ते घालायचं आहे अर्धा चमचा. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा सफेद तीळ इकडे मी घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. व चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. त्यानंतर जी आपण कोथिंबीर चिरून घेतली होती बघू शकता ती घालायची आहे सगळी. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मिक्स करायचं आहे. सर्वप्रथम पहिलं मिक्स करूनच घ्या. आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आहे ते घालायचं आहे. एकसाथ नका पाणी घालू, थोडं थोडं करूनच घाला. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडंसं पाणी घालायचं आहे. व आपण आता या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. चांगलं असं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. बघू शकता असा मी डो तयार करून घेतलेला आहे. आपण आता याचे मस्तपैकी असे कुरकुरे तयार करून घेऊया. बघू शकता असा गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि एकदम असं पोलपाटावर असं करून घ्यायचं आहे. रोल 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 सारखं. बघू शकता एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता आणि त्यानंतर असं कट करून घ्यायचं आहे मध्ये सुरीच्या साहाय्याने किंवा फोकच्या साहाय्याने. बघू शकता असं कट करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करणार आहे. आपण आता हे मस्तपैकी असे तळून घेणार आहोत. तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. सर्वप्रथम तेल आहे ते चांगलं कडकडीतच गरम करायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. आपण आता हे कुरकुरे आहेत ते एक एक असे तेलात सोडायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. थोडे असे पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी आपले कुरकुरे आहेत ते तळून होत आहेत. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे कुरकुऱ्यांना. आणि आपले मस्तपैकी असे कोथिंबिरीचे कुरकुरे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्ही हे असेच पण खाऊ शकता किंवा टॅमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता. लहान मुलांना नक्की आवडतील. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.